एक न्यूमरोलॉजिस्ट म्हणून जेव्हा मी लोकांना कन्सल्ट करते किंवा एक सायकोलॉजिस्ट म्हणून मी जगामध्ये काय सुरू आहे, लोकांच्या आयुष्यामध्ये काय सुरू आहे, हे डोळसपणे बघते विदाऊट बिंग जजमेंटल. मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात अध्यात्म हे शास्त्र आलं किंवा न्यूमरोलॉजी हे शास्त्र आलं आणि या शास्त्राने माझा सगळ्यात मोठा फायदा काय करून दिला असेल ना, तर त्याने मला एक शिकवलं की डोंट बी जजमेंटल. कोणाबद्दलच कधीच जजमेंटल होऊ नको, असं या शास्त्राने मला सांगितलेलं सगळ्यात महत्त्वाचा मेसेज आहे. आणि म्हणूनच मी कधी कोणाबद्दल जजमेंटल होत नाही. आणि म्हणजे जजमेंटल न होता जेव्हा मी एक सायकोलॉजिस्ट म्हणून लोकांच्या आयुष्याकडे बघते ना, तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली आहे की की हे जे 9 ग्रह आपल्याला सांगितले जातात, की तुमच्या कुंडलीमध्ये आपण उत्सुकतेने एखाद्या माणसाकडे आपली कुंडली घेऊन जातो किंवा जन्मतारीख घेऊन जातो आणि आपण त्याला म्हणतो, की "सांगा, माझ्या नशिबात काय लिहिलंय? माझ्या आयुष्यात काय घडणार आहे? कसं घडणार आहे? कुठला ग्रह कसा आहे? माझ्या ह्याच्यात एखादा राजयोग आहे का?" वगैरे, वगैरे, वगैरे. तर मी तुम्हाला सांगते, ज्योतिषाकडे जाऊन आणि पत्रिका बघून आणि न्यूमरोलॉजिस्टकडे जाऊन आणि टॅरो कार्डवाल्याकडे जाऊन ठीक आहे, हे जरूर बघा, की तुमच्या आयुष्यात कुठला राजयोग आहे, तो कधी ॲक्टिव्हेट होणार आहे, त्यातून काय मिळणार आहे, वगैरे, वगैरे, वगैरे. पण तुम्हाला सांगू का? तुमच्या आयुष्यात असा एक राजयोग आहे, जो ना प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात, प्रत्येक माणसाला तो प्रिव्हिलेज उपलब्ध आहे, की तो त्या राजयोगाला ॲक्टिव्हेट करून त्या राजयोगाचा उपभोग घेऊ शकतो. त्या राजयोगाचा स्वतःसाठी फायदा करून घेऊ शकतो. आणि तो राजयोग आहे, तो म्हणजे शुक्र ग्रह. तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये एकदा तुमचा शुक्र ग्रह ॲक्टिव्हेट केला ना, की बाकी सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येतच राहतात. ठीक आहे. आता शुक्र ग्रह म्हणजे काय आहे? जर तुम्ही न्यूमरोलॉजीच्या संकल्पनेनुसार बघायला गेले, तर शुक्र ग्रहाचा नंबर आहे नंबर 6. ठीक आहे. आता नंबर 6 कशाचा आहे? कोणाचा आहे? लक्ष्मी देवीचा आहे. बरोबर? आता लक्ष्मी तुम्हाला काय देते? जर तुम्हाला असं वाटत असेल, की लक्ष्मी तुम्हाला पैसा देते, तर तुम्ही चुकीचे आहात किंवा तुम्हाला अर्धवट ज्ञान आहे. त्याचं कारण आहे, की या भारतीय संस्कृतीत, या सभ्यतेत, या परंपरेत लक्ष्मीला फक्त पैशाच्या स्वरूपात कधीच पूजलं जात नाही. लक्ष्मीला नेहमी अष्टलक्ष्मीच्या स्वरूपामध्ये तिची पूजा, तिची आराधना, तिची स्तुती केली जाते आणि तिचं वरदान मिळवताना सुद्धा अष्टलक्ष्मीची कृपा आमच्यावर व्हावी, अशी प्रार्थना केली जाते. त्याचं कारण आहे, की जर लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा असा जर त्याचा अर्थ असला असता, तर तुमच्याकडे फक्त पैसा आल्याने तुमच्या आयुष्यातले प्रश्न सुटत नाही. तुमच्याकडे फक्त पैसा आला म्हणजे तुम्हाला दीर्घायुष्य मिळतं असं होत नाही. तुमच्याकडे फक्त पैसा आला म्हणजे तुम्हाला आरोग्य मिळालं असं होत नाही. तुमच्याकडे फक्त पैसा आला म्हणजे तुम्हाला मनःशांती मिळाली, सुख, समाधान, आनंद मिळाला असं होत नाही. तुमच्या आयुष्यात फक्त पैसा आला म्हणजे तुमच्या आयुष्यात चांगले रिलेशन, चांगले नातेसंबंध येतील, तुम्हाला प्रेम मिळेल असं नाही. म्हणून फक्त पैसा म्हणजे लक्ष्मी असं नाहीये. तर लक्ष्मीला 8 स्वरूपामध्ये पूजलं जातं आणि असं अपेक्षा केली जाते, की लक्ष्मी ही तुम्हाला 8 गोष्टींचं वरदान देईल किंवा लक्ष्मी तुमच्या आयुष्यातल्या अष्टदिशा संतुलित करेल. तुम्हाला जे काही सुख ती देईल ना, तर ते सुख काही फक्त पैशाचं सुख नसेल. पैशाच्या सुखाबरोबरच ती तुम्हाला इतरही सुख देईल. आणि म्हणूनच ही शुक्र ग्रहाची संकल्पना किंवा ही लक्ष्मीची संकल्पना समजून घेताना, जसं मी या आधीच्या व्हिडिओत पण सांगितलं आहे, की शुक्र ग्रह मजबूत करणं म्हणजे काय करणं माहितीये? की आयुष्यात जे वेगवेगळ्या प्रकारचे सुख आपल्याला आपल्या नशिबानी आणि आपल्या कर्मानी दिलेले आहेत, ते ते सुख उपभोगायची क्षमता आपल्याला शुक्र ग्रह देतो. हे लक्षात घ्या. म्हणजे कसं, एक छोटंसं उदाहरण, तुम्ही तुमच्या आसपास असे बरेच लोक बघितले असतील. नातलगांमध्ये, मित्रमंडळीमध्ये, शेजार-पाजारांमध्ये, की ॲज सच त्यांच्या आयुष्यात त्यांना लहानपणापासून पैशाचा कधीच काही प्रॉब्लेम नाहीये, की ते चांगल्या घरात जन्माला आले, आई-वडिलांनी भरपूर पैसा अडका, संपत्ती, सोनं-नाणं, चांगलं मोठं घर-दार कमवून ठेवलेलं आहे. ही जी व्यक्ती आहे, हिला पण हिच्या आयुष्यात ॲज सच काही पैसे कमवायला प्रॉब्लेम नाही आला, की बाबा समजा एक घरचाच बिझनेस होता, खूप चांगला चालत होता. तोच बिझनेस हा माणूस पुढे घेऊन चालला किंवा घरच्यांनी पैसे लावून याला नोकरी लावून दिली आणि याला एकदम आरामात नोकरी मिळाली चांगल्या पगाराची. समजा सरकारी नोकरी मिळाली, त्याच्यातून त्याला चांगला पगार मिळतो आहे वगैरे. आयुष्यात पैशाची काहीच कमी नाहीये. पण या व्यक्तींकडे फक्त मग पैसाच आहे, पण यांच्याकडे दुसरं काहीच नाहीये. किंवा ठीक आहे, यांच्या आयुष्यात पैसा ही चांगली गोष्ट. पैसा तर पाहिजेच, प्रत्येकाला पाहिजे. जेवढा असेल तेवढा कमीच आहे. पैसा तर पाहिजेच. पण यांच्या आयुष्यात ना काही सुख नाहीये यांना. सुख नाहीये म्हणजे सी काय असतं ना, आपण कितीही नाकारा, तुम्ही कितीही नाकारा, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा बघता ना, तेव्हा तुम्ही अर्थातच बघता ते त्याचं शरीर किंवा त्याची पर्सनॅलिटी. बरोबर? म्हणजेच थोडक्यात त्याचं सौंदर्य. मग ते कोणीही असो, स्त्री असो, पुरुष असो.
तुम्ही माणसाला बघितल्या क्षणी, बघता क्षणी आपल्याला त्या माणसाकडे बघून वाटतं, "अरे वाह! हा माणूस किती सुंदर आहे. ही स्त्री किती सुंदर आहे. हा पुरुष किती सुंदर आहे. याची पर्सनॅलिटी किती छान आहे ना." हे जे मंडळी ज्यांच्याबद्दल मी बोलतीये ना, यांच्याकडे ना पर्सनॅलिटीच नसते. म्हणजे ठीक आहे, ह्यांच्याकडे खूप पैसा असतो, हे खूप श्रीमंत असतात. पण ह्यांच्या पर्सनॅलिटीकडे बघितलं ना, तर कोणाला अशी त्यांच्याकडे बघून दया येते, की "अरे, हा माणूस खूप गरीब दिसतोय बिचारा. काही प्रॉब्लेम आहे का ह्यांच्याकडे? खूप आर्थिक स्थिती खालावलेली आहे का ह्यांची?" असं वाटावं अशी त्यांची पर्सनॅलिटी असते. कारण का? तो जो पैसा, ती जी संपत्ती त्यांच्या आयुष्यात आहे ना, ती म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये सुख आहे, आर्थिक सुख आहे. पण कारण का ते सुख ते उपभोगत नाहीयेत ना, म्हणून ते त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये पण झळकत नाहीये. त्यांच्याकडे बघून एखाद्याला आनंद होत नाहीये. आपणही या माणसाशी जाऊन बोलावं, 4 शब्द त्याला सांगावे, असं आपल्याला त्याच्याकडे वाटत नाहीये. म्हणजे थोडक्यात काय, पहिली गोष्ट याच्याकडे नाहीये ती म्हणजे पर्सनॅलिटी. दुसरी गोष्ट बऱ्याचदा काही माणसांकडे असते, की त्यांच्याकडे पैसा असतो, त्यांच्याकडे सत्ता असते, एखादं मोठं पद असतं. पण त्यांची ना चांगली कम्युनिकेशन स्किल नसते. त्यांना इतरांशी ना चांगलं बोलता येत नसतं. इतरांशी काय अगदी त्यांच्या घरातल्यांशी त्यांना चांगलं बोलता येत नसतं. आणि मग कारण का हे दुसऱ्यांशी चांगलं बोलत नाही म्हणून दुसरे पण ह्यांच्याशी बोलत नाही. लोक त्यांच्याशी कामापुरतंच बोलतात. कामापुरतंच त्यांच्याशी संबंध ठेवतात. म्हणतात, "बाबा तुझं पद, तुझा पैसा तुझ्याकडेच ठेव. नको मला माझ्या आयुष्यात." लोक त्यांना दुरूनच नमस्कार करतात. मग या लोकांचे रिलेशनशिप खराब झालेले असतात. म्हणजे काय, तर आयुष्य एन्जॉय करायला तुमच्याकडे पैसा आहे, पण तो पैसा एन्जॉय करायला ज्या इतरही गोष्टींची गरज असते ना, ती या माणसांकडे नसते. म्हणजेच यांचा शुक्र ग्रह खराब झालेला असतो. म्हणजेच यांच्या आयुष्यात हे लोक सुख उपभोगू शकत नाही. जेवढ्या प्रमाणात त्यांनी उपभोगलं पाहिजे तेवढ्या प्रमाणात. कारण त्यांचा शुक्र ग्रह खराब आहे. आणि म्हणूनच आयुष्यात फक्त पैसा असून चालत नाही. पैशासोबत इतरही गोष्टी गरजेच्या आहेत. आणि म्हणूनच शुक्र ग्रहाच्या संदर्भाने, की शुक्र ग्रह तुम्हाला सुख उपभोगायला मदत करतो किंवा तो तुमची क्षमता वाढवतो. तो तुम्हाला ताकद देतो, की तुमच्या आयुष्यात जे काही सुख आहेत ना, ते सुख तुम्ही उपभोगू शकताल. म्हणून आपल्या कुंडलीतला शुक्र ग्रह आपल्याला स्ट्रॉंग करायचा असतो. आता शुक्र ग्रहाबद्दल तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियावर जे काही ऐकलेलं आहे किंवा हे आजकाल न्यूमरोलॉजी, एस्ट्रोलॉजी याच्याबद्दल सांगतात, की शुक्र म्हणजे लक्झरी, शुक्र म्हणजे पैसा, शुक्र म्हणजे सौंदर्य, शुक्र म्हणजे नेम फेम. शुक्र म्हणजे हे किंवा ब्रँडेड लाईफस्टाईल, लक्झरियस लाईफस्टाईल. नो. शुक्र म्हणजे फक्त एवढंच नाहीये किंवा हे सगळं म्हणजे शुक्र ग्रहाच्या क्वालिटीज नाहीयेत. शुक्र ग्रह तुम्हाला हे जे सगळं ते सांगतात ना, की शुक्र तुम्हाला लक्झरी देतो, शुक्र तुम्हाला नेम फेम देतो, शुक्र तुम्हाला सौंदर्य देतो, तुम्हाला आकर्षक पर्सनॅलिटी देतो, तुम्हाला चांगली कम्युनिकेशन स्किल देतो. हे शुक्र ग्रह नाही देत. शुक्र ग्रह तुम्हाला या ज्या सगळ्या क्वालिटीज आहेत ना, त्या एन्हान्स करण्याची ताकद देतो किंवा या क्वालिटीजचा वापर करून तुमचा आयुष्याचा दर्जा उंचवायला तुम्हाला शुक्र ग्रह मदत करतो. म्हणजे एखाद्या माणसाची कम्युनिकेशन स्किल खूप चांगली आहे. पण त्याच्या आयुष्यात जर का नातेसंबंधच नाहीये, की ज्यांच्याशी तो बोलून त्याच्या आयुष्यात प्रेमच नाहीये, की ज्यांच्याशी बोलून तो त्यांच्या कम्युनिकेशन स्किलमधनं आनंद मिळवू शकेल. म्हणजे त्याच्याकडे कम्युनिकेशन स्किल आहे, पण त्या स्किलचा त्याला उपयोगच होत नाहीये. ती स्किल वापरलीच जात नाहीये कुठे. कोणी त्याच्या त्या कम्युनिकेशन स्किलची दखलच घेत नाहीये आणि दखल घेत नसल्यामुळे त्याला जे त्या कम्युनिकेशन स्किलच्या आधारे आयुष्यात जे काही यश मिळालं पाहिजे, जे काही मिळालं पाहिजे, त्याचं रिवॉर्ड्स किंवा त्याचं काय म्हणता येईल एक त्याचा मोबदला तोच त्याला मिळत नाहीये. किंवा त्या माणसाकडे आकर्षक पर्सनॅलिटी आहे, दिसायला सुंदर आहे, शुक्र ग्रहाने प्रभावित व्यक्ती आहे. पण त्याच्या त्या सौंदर्याचा काही कुठे उपयोग होईल अशी कुठली संधीच त्याला मिळत नाहीये. किंवा त्या माणसाकडे पैसा आहे, पण त्या पैशाचा उपभोग तो स्वतःच्या आनंदासाठी घेईल अशी कुठली संधीच त्याच्या आयुष्यात त्याला मिळत नाहीये. त्याच्या आयुष्यात त्याचं लग्न झालेलं आहे. त्याला खूप सुंदर बायको किंवा खूप चांगला नवरा मिळालेला आहे. खूप सुंदर नवरा मिळालेला आहे. सुंदर हा शब्द काही फक्त लेडीजच्याच बाबतीत वापरत जाऊ नका प्लीज. तर त्याला एक खूप चांगला लाईफ पार्टनर मिळालेला आहे. पण त्या मॅरिड लाईफमधून त्याला जे सुख मिळालं पाहिजे ना, ते सुखच त्याला मिळत नाहीये. म्हणजे तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण त्या गोष्टींमधून तुम्हाला सुख मिळत नाहीये. त्या गोष्टी तुमच्या फेवरमध्ये काम करत नाहीये, कारण तुमचा शुक्र ग्रह खराब आहे. म्हणून जसं किंवा समजा तुम्हाला संतान आहे. आता समजा संतान प्राप्तीशी संबंधित जे काही गोष्टी आहेत त्या शुक्र ग्रहाच्या अंडर येतात. कारण शुक्र म्हणजे माणसाची लाईफ क्वालिटी. शुक्र म्हणजे त्याचे व्यक्तीमधले शुक्राणू या संदर्भाने पण ती संकल्पना आहे. म्हणजे काय? म्हणजे आता ज्या व्यक्तींना संतान प्राप्तीची समस्या आहे, जनरली त्यांना असं सांगितलं जातं, की तुमचा शुक्र ग्रह खराब आहे कुंडलीमधला.
मग आता शुक्र ग्रह का खराब आहे? कारण त्यांची जे शुक्राणू आहे किंवा वीर्य आहे त्याची क्वालिटी चांगली नाहीये. म्हणजेच काय? तर जे तुमच्या अस्तित्वाचं मूळ आहे, शुक्राणू किंवा ज्याला स्पर्म्स म्हणतात किंवा स्त्रियांच्या संदर्भात ज्याला सिमेन्स म्हणतात. ते जे आहे ते प्रत्येक माणसाच्या अस्तित्वाचं मूळ आहे ना, त्याच्यापासून प्रत्येक माणूस जन्माला आलेला आहे की नाही? मग याचा अर्थ तुमचा तो त्या शुक्राणूचा म्हणजे जो तुमच्या लाईफची मूळ एनर्जी आहे, व्हेरी सोर्स आहे तुमच्या जीवनाचा, तुमच्या जगण्याच्या, तुमच्या अस्तित्वाचा, तोच जर का खराब असेल, तर त्या माणसाच्या त्याच्यातून जे काही निर्माण होणार आहे त्याचा दर्जा कसा काय चांगला असणार आहे? म्हणजे तुम्ही जर म्हणजे जो प्रत्येक मराठी माणूस असेल, आपल्या मराठीमध्ये खूप म्हणी आहेत. त्यापैकी एक म्हण आहे किंवा म्हण आहे ती की कुठल्यातरी अभंगाची ओळ आहे. आता मला काही एक्झॅक्टली आठवत नाहीये, पण एक म्हण आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे एखाद्या झाडाचं जर का बी आहे, शुद्ध बीजापोटी जर का बीज शुद्ध असेल ना, तर त्या झाडाला येणारे फळ सुद्धा रसाळ असतील. म्हणजे तुमचा जर शुक्र धातू चांगला असेल, तर तुमच्या आयुष्याचा दर्जा पण चांगला असेल. या संदर्भाने आपल्याला शुक्र ग्रह समजून घेणं गरजेचं आहे, की तुमचा जर शुक्र ग्रह स्ट्रॉंग असेल, म्हणजेच तुमचं जर बीज चांगलं असेल ना, तर तुमच्या आयुष्यरूपी झाडाला जे फळं लागणार आहेत ना, ते चांगले फळं लागतील. नाही तर तुमच्या आयुष्यरूपी झाडाला फळं येतील, पण ते फळं रोगीट असतील. ते फळं किडके असतील किंवा ते फळं लागल्या लागल्या परिपक्वच होणार नाही. ते अपरिपक्वच राहून जातील, तसेच गळून पडतील. म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यात जे लोक ज्यांना ऑकल्ट सायन्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे, ज्यांना न्यूमरोलॉजी, ऍस्ट्रोलॉजी या सगळ्यांमध्ये खूप इंटरेस्ट आहे, म्हणजेच ज्यांचा मूलांक किंवा भाग्यांक 2 किंवा 7 आहे किंवा ज्यांच्या कुंडलीमध्ये 2 आणि 7 हा नंबर जास्त वेळेस आलेला आहे जन्मतारखेमध्ये, जनरली अशा लोकांना म्हणजे जन्मतारखेमध्ये नंबर 2, नंबर 6 आणि नंबर 7 हे 3 नंबरचं जर का एक भरपूर कॉम्बिनेशन असेल, तर अशा माणसांना या ऑकल्ट सायन्स मध्ये किंवा न्यूमरोलॉजी, ऍस्ट्रोलॉजी या विषयामध्ये खूप इंटरेस्ट असतो. तर या विषयात इंटरेस्ट असणाऱ्यांनी आणि जे लोक सतत ज्योतिषाकडे जा, टॅरो कार्ड वाल्याकडे जा, हस्तरेषा वाल्याकडे जा, काय ते फेस रिडिंग वाल्याकडे जा, या सगळ्यांकडे जाणारे हे जे तुम्ही सगळे मंडळी आहात ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, आधी आपला शुक्र ग्रह स्ट्रॉंग करा. आणि ते शुक्र ग्रह स्ट्रॉंग करण्याचे खूप साधे सोपे उपाय आहेत. त्यासाठी आधी शुक्र ग्रहाला समजून घ्या. शुक्र ग्रहाच्या कुठल्या क्वालिटीज तुम्ही स्वतःमध्ये आत्मसात केल्याने तुमचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग होईल, तुमचं बीज स्ट्रॉंग होईल आणि तुम्ही आयुष्याचं काय म्हणता येईल, जो आनंद आहे, सुख आहे, ते उपभोगू शकताल. हे तुम्हाला समजवायला शुक्र ग्रह मदत करेल. म्हणून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शुक्र ग्रहाशी संबंधित काही महत्त्वाच्या क्वालिटीज समजून घेणार आहोत. सो स्टे ट्यून्ड.